स्वर्गाची राणी उल्हास कर. हालेलुया. कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. हालेलुया. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हालेलुया. हे कुमारी मरिये आनंद उल्हास कर. हालेलुया. कारण प्रभू खरोखर उठला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. ही पवित्र मिसा आपल्या सगळ्यांच्या हेतूसाठी आपण समर्पित करूया. आपल्याला जे प्रियजन सोडून गेलेले आहेत त्यांची आठवण करूया. जे आज वाढदिवस साजरा करत आहेत त्यांची आठवण करूया. जे इस्पितळामध्ये आपले भाविक रुग्ण आहेत त्यांची आठवण करूया. आणि जे कुटुंब दुःखामध्ये आहे त्यांना सांत्वनाची गरज आहे त्यांची आठवण करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या महामारीच्या काळात आपले हात अधिकाधिक परमेश्वराच्या भक्तीसाठी जोडले गेले पाहिजेत. या महामारीच्या काळात आपलं हृदय अधिकाधिक विश्वासामध्ये, प्रभूच्या प्रकाशामध्ये दगदगत राहिलं पाहिजे. कारण हा विश्वासच आपलं सगळ्यांचं सांत्वन करणार आहे आणि दुःखावर मात करणार आहे. म्हणूनच या विश्वासाने आपण स्वतःला प्रभू ठाई समर्पित करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून क्षणभर शांत राहू आणि आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल परमेश्वराकडे दयेची याचना करूया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हृदयाने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभुवर दया
प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. लेकरू मी तव घोर पापी, लेकरू मी तव घोर पापी, माझ्या या पापा तू कर माफी, माझ्या या पापा तू कर माफी. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर, मी पापी क्षमा कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गीय बापा, तू आम्हाला तुझे पुत्र व कन्या बनवले आहेस व आमचे आध्यात्मिक तारुण्य आम्हाला पुन्हा मिळवून दिले आहेस. आता आम्ही आमच्या पुनरुत्थानाची मोठ्या आशेने वाट पाहत आहोत. आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. लोक पौल आणि सिलावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून आणि त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी शाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. परंतु मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सिला हे प्रार्थना करीत असता आणि गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलीच उघडले आणि सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेल्याखेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपलाच घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे मागवून तो आत धावत गेला. कापत कापत पौल आणि सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला आणि त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग मध्यरात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा साफ केल्या आणि तेव्हाच त्याने आणि त्याच्या घराच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. मग बंदीशाळेच्या नायकाने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने आणि त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. ही प्रभो तुझा हात पुढे कर आणि मला वाचव. ही प्रभू तुझा हात पुढे कर आणि मला वाचव.
मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन. तू माझा धावा ऐकला आहेस. दूतांसमोर तुझी स्तुती गाईन. तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझी उपासना करीन. प्रतिसाद. हे प्रभू, तुझा हात पुढे कर आणि मला दाखव. तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. प्रतिसाद. हे प्रभू, तुझा हात पुढे कर आणि मला दाखव. तुझा हात पुढे कर आणि मला वाचव. परमेश्वर माझे सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हाताचे काम मध्येच सोडू नकोस. प्रतिसाद. हे प्रभू, तुझा हात पुढे कर आणि मला वाचव. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू जो क्रूसावर आमच्याकरिता टांगलेला होता तो थडग्यातून उठलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो आणि आपण कुठे जाता असे तुम्हापैकी कोणीही मला विचारत नाही. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे. तरी मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्तेविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि त्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही. यावरून नीतिमत्तेविषयी आणि जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे. यावरून न्यायनिवाड्याविषयी. प्रभू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान. ख्रिस्ता तुझी स्तुती असो. संत पौल आपणास सांगतात की प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या महामारीच्या काळामध्ये मृत्यू जणू काही निकट आहे असा भास आपल्याला होतो. किंबहुना आपण त्याचा अनुभव घेत आहोत. जेव्हा ॲम्ब्युलन्सच्या सायरनची आवाज आपल्या कानावर येतो, जेव्हा व्हॉट्सअप उघडल्यानंतर फोटो किंवा बातमी आपण पाहतो, जेव्हा फोन येतो आणि दुःखद बातमी आपल्या कानावर येते, तेव्हा आपण भयभीत होतो. आपल्याला दिसतं की अनेक असे दुःखाचे डोंगर आपल्या समोर आहेत. अनेक प्रश्न वाचून आपल्या समोर उभे आहेत. अनेक अशी संकट आपल्या मागे लागलेली आहेत
आपला विश्वास जणू काही कमी होत आहे आणि आपण स्वतःला आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलेला आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि वास्तवामध्ये प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की या दुःखाहून परमेश्वर हा महान आहे. आणि म्हणूनच त्या परमेश्वराची आठवण करणे आणि त्याला विश्वासामध्ये जिवंत ठेवणे हे आपलं आध्यात्मिक कर्तव्य आहे. कारण दुःख आणि मृत्यू प्रभू येशू ख्रिस्तासाठी देखील अपवाद नव्हता. कारण त्याने देखील हे दुःख आणि मरण स्वीकारलं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना सत्य समजावून सांगत आहे की मरण हे सत्य आहे, परंतु या मरणावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. आपल्या सगळ्यांना परमेश्वराने बोलवलेला आहे त्याच्या विश्वासामध्ये राहण्यासाठी. आणि म्हणूनच हा विश्वास म्हणजे देवाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकट केलं. तेच सामर्थ्य प्रकट करण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावत आहे. आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताने हा खरा संदेश आणि सुवार्ता आपल्याला दिलेला आहे, जे आपल्याला प्रभूच्या वचनामध्ये जिवंत ठेवायचे आहे. कारण मृत्यू हा शेवट नाही, तर त्यानंतर आपल्याला जे सार्वकालिक जीवन मिळणार आहे ती परमेश्वराची देणगी आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद चालू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते सांगत आहे की तुम्ही आम्हाला सोडून जाणार, पण येशू सांगत आहे की हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल, कारण तेव्हाच तुमच्यामध्ये वृद्धी होईल, तेव्हाच तुमच्यामध्ये वाढ होईल आणि तेव्हाच आपल्या सगळ्यांना सार्वकालीन जीवन प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेले, परंतु हे वास्तविक जीवन सार्वकालिक जीवनाची वाटचाल आहे हे दाखवून गेले. आणि म्हणूनच दुःख काय, मरण काय, वेदना काय, स्वतःला परमेश्वराच्या ठाई समर्पित करणे म्हणजे काय, परमेश्वराची इच्छा स्वीकारणे म्हणजे काय, याचा आगळा वेगळा छाप प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर उमटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेले, पण त्याचबरोबर एक वैभवशाली आणि पुनरुत्थित परमेश्वराचं दर्शन ते आपल्याला देऊन गेले. म्हणजे तो सर्वत्र आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे याची ओळख त्याने आपल्याला करून दिलेली आहे. तो आपल्या गरजा जाणतो आणि तो पूर्ण देखील करतो. पण आपली तयारी आहे का या पुनरुत्थित ख्रिस्ताला भेटण्याची? प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेले, परंतु ते स्वर्गारोहण झालं, ते स्वर्गामध्ये त्यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत झालं. म्हणजेच परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसून तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मानवी जीवनाचं अंग ठाऊक आहे. दुःख काय, प्रसंग काय, मरण काय हे प्रभू येशू ख्रिस्ताने अनुभवलेलं आहे. मनुष्य किती कमजोर, किती अशक्त, किती नाजूक आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे. आणि म्हणूनच तो आपल्या सगळ्यांसाठी कळकळीने मध्यस्थी करतो. तो सर्वात महान मध्यस्थ आहे, त्याच्या समोर आपले हात जोडले गेले पाहिजेत. आपली तयारी आहे का आपल्यासाठी, कुटुंबासाठी आणि जे अनेक लोक हे संकटामध्ये आहे त्यांच्याकरता मध्यस्थी करावी असं वाटतं की नाही? म्हणून आपले हात जोडले गेले पाहिजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, जो कळकळ आणि हळहळ व्यक्त करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेले, पण त्याचबरोबर त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देऊन गेलेले आहेत. म्हणजे आपण अनाथ राहू नये, अविश्वासात जगू नये, तर पवित्र आत्म्याची दानं स्वीकारावीत आणि पवित्र आत्म्याची फळं आपल्या जीवनात प्रकट करावी, हा त्या मागचा हेतू होता. मग आपली तयारी आहे का पवित्र आत्म्याच्या सहवासात राहण्याची आणि पवित्र आत्म्यामध्ये वाढण्याची? प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सोडून गेले, परंतु ते आपल्याला खऱ्या सुवार्तेची ओळख पटवून गेले. म्हणून संत पौल सांगतात की प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.
रोमकरासपत्र अध्याय 8 वचन 35 सांगते, हू शॅल सेपरेट अस फ्रॉम द लव्ह ऑफ क्राइस्ट? ट्रायल्स अँड ट्रेब्युलेशन्स, पर्सिक्युशन, नेकेडनेस, पेरिल, क्लेश, छळवणूक, दुःख, उपासमार, नग्नता, तलवार आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमापासून वंचित आणि विभक्त करणार आहे का? कारण पॉल आणि सिलास हे कैदेत असताना त्यांनी भीती बाळगली नाही, तर परमेश्वराचं हे सुवार्थिक कार्य करण्यासाठी ते पुढे सरसावले. पण त्याचबरोबर जे भयभीत झालेले होते त्यांना विश्वासाचं दान दिलं. आपण सर्वजण भयभीत झालेलो आहोत, कमजोर झालेलो आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपण स्वीकारली पाहिजे. कशासाठी? कारण प्रभू येशू ख्रिस्त गेले जेणेकरून पवित्र आत्म्याचं कार्य अधिकाधिक वाढत राहावं. हे आपल्याला वरदान दिलेलं आहे. म्हणजेच प्रभूच्या प्रेमामध्ये राहण्यासाठी आणि विश्वासामध्ये राहण्यासाठी, पावित्र्यामध्ये जगण्यासाठी आणि त्याचं मिशन कार्य करण्यासाठी हे सत्य, हे सामर्थ्य आणि ही सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला मिळालेली आहे. म्हणून या महामारीच्या काळात तुम्हाला आम्हाला ठरवावं लागेल की आपला विश्वास कमजोर आहे की आपलं हृदय अजून त्या विश्वासामध्ये दगदगत आहे, जे अजूनही आपले हात परमेश्वराच्या ठाई उंच आहेत की आपण सगळेजण हरलेलो आहोत. हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल आणि आपल्याला कामाला देखील लागावं लागेल. आपले हात इतरांसाठी जोडले पाहिजेत, प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. आपले हात मोकळे झाले पाहिजेत, जेणेकरून या हातातून जाणारी मदत ही इतरांपर्यंत पोचत राहील. आपल्याला भयभीत होऊन चालणार नाही आणि झोपून देखील चालणार नाही, पण कुठेतरी आपले हात प्रार्थनेसाठी आणि कार्यासाठी सरसावले पाहिजेत. प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया की प्रभू, अनेक वादळं तू शांत केलीस, अनेक चमत्कार तू घडवलेस. आमची विनंती आणि प्रार्थना आहे की या महामारीसारख्या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी तू कमी पडणार नाहीस. तुझ्यामध्ये शक्ती सामर्थ्य आहे, ती शक्ती सामर्थ्य आम्हाला विश्वासामध्ये आणि प्रार्थनेमध्ये दाखवता यावी, म्हणून तुझी कृपा आम्हाला दे. आमेन. अर्पण गीत. अर्पण माझे घेऊन आलो, आलो तुझ्या दारी मी. अर्पण माझे घेऊन आलो, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. सुख दुःख माझे घेऊन आलो, तन मन संगी घेऊन आलो. सुख दुःख माझे घेऊन आलो, तन मन संगी घेऊन आलो. स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे, स्वीकार कर प्रभू अर्पण माझे. आलो तुझ्या दारी मी, अर्पण माझे घेऊन आलो. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, या पुनरुत्थान रहस्यामुळे आम्हाला आनंदाचे वरदान मिळू दे. आमचे नूतनीकरण करणाऱ्या ख्रिस्त बलिदानाच्या सतत समर्पणामुळे आम्हाला सर्व काळच्या आनंदाचा अनुभव येऊ दे.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधु सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. गीत गाण मांतरा परम ईशाच्या पावन नामे हित धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार करा प्रभूचा. यशो गीत गाण मांतरा पावन 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 तवारे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलं तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर.
आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश कोकरा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आज्ञाशिवाय कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरावे. ख्रिस्ताचे शरीर सध्याच्या भावी जीवनात माझे संरक्षण माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु। कहाँ कहाँ तेरी ज़मीं आसमां, सबका है तू मेहरबान। तेरी ये ज़मीं आसमां, सबका है तू मेहरबान। दिल का दरवाजा खुला हुआ, हमारे दिल में आओ प्रभु, कोई तुझसा देखा न कहीं, सच है ये मेरे यीशु, सच है ये मेरे यीशु, सच है ये मेरे यीशु। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तारणाचा हा दिव्य उत्सव आमच्या ऐहिक जीवनाला सहाय्य ठरो व आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो। आमेन। ख्रिस्ताच्या शांतीने जा। हालेलुया हालेलुया। देवाचे आभार मानूया। हालेलुया हालेलुया। पवित्र आत्म्याचा नवेना। हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात व सहवासात ख्रिस्त सभा आजही जिवंत आहे। विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळपत होता। पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा। पेंटेकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितावर झाला। विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्त सभेस आरंभ झाला। खऱ्या अर्थाने ख्रिस्त सभा साकारली आकारली। त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे। हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळ करता, सहाय्य करता व आश्रयदाता आहेस। तुझ्या कृपेचा वर्षाव या नवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर। आमेन। थोडा वेळ शांत राहून आपल्या मनांतील हेतूसाठी प्रार्थना करूया। जे विवाहित दाम्पत्य बाळाची अपेक्षा करीत आहेत त्यांना परमेश्वराने बाळाची देणगी द्यावी म्हणून प्रार्थना करूया। ज्या गरोदर स्त्रियांचं बाळंतपण जवळ आलं आहे त्यांचं बाळंतपण सुखरूप व्हावं, त्यांच्या मनातील सर्व भीती दूर व्हावी। त्याचप्रमाणे ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्यांच्या उदरातील बाळाची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी। जे कामधंद्याच्या नोकरीच्या वधूवरांच्या शोधात आहेत त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत। जे कोरोना व्हायरसने आजारी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत।
व या महामारीतून आपण मुक्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया. नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्या प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने, सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मक्रमात, गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत. तसे सेवाभावी, परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा, समंजसपणाचा, मसलतीचा, धीराचा, विद्येचा, भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हाला प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या, आमचे नूतनीकरण कर. संत योसेफाची प्रार्थना. हे आमच्या तारणाऱ्याच्या पालका संत योसेफा, हे धन्य कुमारी मरियेच्या पती, तुला नमन असो. परमेश्वराने आपला एकुलता पुत्र तुझ्या हाती सोपविला. मरियेने तुझ्यावर आपला पूर्ण भरवसा टाकला. तुझ्याबरोबर ख्रिस्त मानव झाला. हे धन्य योसेफ, तू आमचा देखील पिता आहेस असे आम्हाला दाखवून दे. आम्हाला जीवनाच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन कर. आमच्यासाठी कृपा, दया आणि धैर्य मिळव आणि सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आमेन. हे संत योसेफ, आम्हासाठी विनंती कर. करोना विषाणूमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत. परमात्मा तू मेरा आधार, उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु. परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू. तू ही सर्वस्व है प्रभु हमारे हैं, तेरे बिना सब बिना सहारे हैं. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार, उठी मेरी